नमस्कार मित्रांनो, मुंबई लोकलने प्रवास करताना तुम्ही कल्याण आणि डोंबिवली दरम्यान एक प्रचंड मोठा रस्ता तयार होताना पाहिला आहे का? होय, हाच आहे मुंबई महानगर प्रदेशातील महत्वाकांक्षी प्रकल्प कल्याण रिंग रोड. आज आपण लोकल ट्रेनने प्रवास करताना या रस्त्याची सध्याची स्थिती नेमकी कशी आहे ते थेट पाहणार आहोत. हा रिंग रोड एकूण 29 किलोमीटर लांबीचा आहे. हा रस्ता कल्याण डोंबिवली शहरांना थेट जोडतो, त्यामुळे वाहतूक कोंडी पूर्णपणे फुटणार आहे. टिटवाला कल्याण डोंबिवली ते थेट ठाणे नवी मुंबई प्रवास अगदी वेगवान होईल. ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान रेल्वे मार्गाला समांतर चालणाऱ्या रस्त्याचे हे काम व तसेच उल्हास नदीवरील पुलाचे देखील काम तुम्हाला दिसत असेल. सध्या आपण ठाकुर्ली स्थानक पार केलेले आहे आणि तुम्ही समोर पाहिल्यास तुम्हाला कल्याण खाडी आणि उल्हास नदीवरील जे पुलाचे कामे सुरू आहेत ते रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळून जाणारा उन्नत मार्ग आहे. ते रेल्वे ट्रॅकचे काम सुरू असताना तुम्हाला दिसेल. हा एलिव्हेटेड रोड पाहताना इंजिनिअरिंगचा एक उत्तम नमुना दिसतो. सध्या कल्याण डोंबिवली दरम्यान रस्त्याने जायचे तर 1 तास लागतो. हा रिंग रोड पूर्ण हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटात कापले जाईल. ट्रेनचा गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी हा मार्ग म्हणजे मोठा दिलासा ठरेल. आणि हे पहा नवीन पत्रे पूल कल्याण डोंबिवलीला जोडणारा हा जो पत्रे पूल आहे, हा तिसरा पत्रे पूल इथे बांधला गेलेला आहे. एक जुना होता, त्यानंतर पुन्हा एक पत्रे पूल बांधला गेला आहे. आता तिसऱ्या पत्रे पुलाचे काम सुरू आहे. मित्रांनो, ट्रेन मधून दिसणारा हा विकास तुम्हाला कसा वाटला? तुमच्या मते या रस्त्यामुळे नक्की कोणाला जास्त फायदा होईल? कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईप देखील करा. जितके जास्त आहे तितका व्हिडिओ आपला व्हायरल होण्याचे चान्सेस. अशा प्रकारे आपण ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान रेल्वेने प्रवास करताना कल्याण रिंग रोडचा जे काम सुरू आहे त्याचा एक छोटासा अनुभव घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे सध्या आता आपण कल्याण रेल्वे स्टेशनवर पोहोचणार आहोत. काच आपले मराठी सतत नवीन रोड अपडेट्स. थोडा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ. आणि कल्याण स्टेशनवर आपण आलेलो आहोत आणि तुमच्या लक्षात येईल की कल्याण स्टेशनवर जे रेल्वे ट्रॅक आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढवलेले आहेत. पूर्वी इतके नव्हते जितके रेल्वे ट्रॅक आता आहेत. असो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.